ज्यांना मूळ धर्मात माघारी येण्याची इच्छा आहे त्यांना परत आणलंच पाहिजे असं डॉक्टर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी म्हटलंय. मात्र धर्मांतरण कशाला व्हायला हवं असा सवालही त्यांनी केलाय. आदान के गुलाबराव महाराज जी को पूछा मिशनरियों ने कि सभी रास्ते सत्य है तो ईसाई क्यों नहीं बनना. तो उन्होंने कहा कि अगर सभी रास्ते सत्य है तो ईसाई क्यों बनना. अपने मन से अगर कोई अपने पूजा का तरीका बदलता है तो हमारे यहां किसी ने ऑब्जेक्शन लिया नहीं है, मान्यता है. रोरण नारायण वामन टिळक हो गए. परंतु लोभ लालच जबरदस्ती से करना, ये सोच के या कह के करना कि तुम्हारा रास्ता गलत है, तुम्हारे पूर्वज गलत थे, हम तुमको सही कर रहे हैं, एक प्रकार से गाली हो गई. कन्वर्शन इज ए वायलेंस. और इसलिए ऐसे जो गए लोभ लालच जबरदस्ती से, वो अगर वापस आना चाह रहे हैं तो उनको स्वीकार करना चाहिए, क्योंकि इट इज करेक्शन. एक छोटासा ब्रेक घेतोय. बुलेटिनमध्ये या बातमीसह पाहत रहा एबीपी मानसा. विक्रम चाहे जितना भी फड़फड़ा ले ढूंढ नहीं पाएगा. Dad, please don't do this. Ladies and gentlemen, we are experiencing some turbulence. Please respond. Good evening, Priya. This is your captain speaking. Just sit back and enjoy the flight. कैसा लगा मेरा स्टंट? एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. माही सर, तुम्हाला तुमचे फॅन्स किती आवडतात? ऑनेस्टली आय लव्ह माय न्यू फॅन्स. जुने फॅन्स उगीचच आवाज करतात. सर, फॅन्स तर आवाज करणारच ना. नवीन करत नाहीत. आणि ते मी काय म्हणतो ते ऐक. द न्यू जनरेशन ओरिएंट BLDC फॅन्स. सुपर सायलेंट परफॉर्मन्स, व्हॉइस कंट्रोल सह. सिली मी, आय थॉट क्रिकेट फॅन्स. तेरे सपने मेरी आंखों में खिले. कंधों से ऑफिस चल जाएगा, पैरों से आपका सपना चलाऊंगी माँ. तेरी उड़ान का दिल से बुनी, रिश्तों से जुड़ी पिंक लेगिंग्स. वर्क, पिंक, प्ले. वर्षभराहून अधिक वेळ गेलाय पण अजूनही गुड न्यूज नाहीये. अशा समस्येत योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. गर्भधारणेत समस्या असलेल्या कपल्समधील समस्येचे योग्य निदान आणि आधुनिक फर्टिलिटी ट्रीटमेंट किंवा IVFच्या सहाय्याने गर्भधारणा शक्य आहे. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर, होप टू हॅपीनेस. अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्ये राडा. भाजपचे रणधीर सावरकर आणि ठाकरेंच्या सेनेच्या नितीन देशमुखांमध्ये वाद. भर बैठकीमध्ये दोन्ही आमदारांची एकमेकांना अश्लील शिवीगाळ. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप आणि ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आमने सामने. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर काढलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं भाजप विरोधात आंदोलन. भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं राडा. तर क्या हुआ तेरा वादा म्हणत ठाकरेंच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी. कोल्हापूरच्या वरगणे पाडळीमध्ये हुंड्यासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ. पती रोहित दुधानेवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. काही दिवसांपूर्वीच दुधानेचे अनैतिक संबंध नातेवाईकांनी उघड केल्याची माहिती. समृद्धी महामार्गाच्या कामाची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी. सर्वाधिक लांबीचा बोगदा आणि पुलाच्या बांधकामाची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती घेतली. समृद्धीच्या आजूबाजूला 500 मेगावॅट वीज निर्मिती करणार तर सगळ्या महामार्गांवर वृक्षारोपण करण्याचे आदेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. शक्तीपीठ महामार्गाचं काम लवकरच सुरू करणार. शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्याचं चित्र बदलेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. डेन्मार्कच्या धर्तीवर समृद्धी महामार्गाच्या बोगद्यात स्प्रिंकलर्स बसवण्यात आलेत. एखाद्या गाडीनं पेट घेतला तर पाण्याची फवारणी केली जाणार.
समृद्धी महामार्ग हा महामार्ग गेम चेंजर ठरणार, मात्र हा महामार्ग होऊ नये असे काहींचे प्रयत्न होते. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता शिंदेंचा टोला. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर शहरात कुख्यात गुंडाकडून आदिनाथ जाधव नावाच्या व्यक्तीवर गोळीबार. घटनेमध्ये आदिनाथ गंभीर जखमी. कुख्यात गुंडाच्या पत्नीला फूस लावून आदिनाथनं पळवून नेलं होतं. या रागातून घटना घडल्याची माहिती. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे काही काळ नागरिकांची धावपळ. नाशिकमध्ये लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा प्रयत्न. अंबड आणि सातपूर गावात हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती. दोन्ही घटनांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. समृद्धी भ्रष्ट महामार्ग प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढा. 15,000 कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळांचा आरोप. तर 55,000 कोटींचा समृद्धी महामार्ग 70,000 कोटींचा कसा झाला, सपकाळांचा सरकारला सवाल. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर. 11 जूनपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार. उमेदवारांची अंतिम यादी 30 जूनला प्रसिद्ध केली जाईल. 10 जुलैला मतदान आणि 11 जुलैला मतमोजणी होणार. मुंबई पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य मिळणार. इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांकरता अभ्यासासाठी टॅबची सोय. पालिका आयुक्त भूषण गगराणींच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाचं नियोजन. कत्तलीसाठी पशु तपासणीच्या 200 रुपयांच्या शुल्कात कपात. तपासणीसाठी आता फक्त 100 रुपये भरावे लागतील. समाजवादीचे आमदार रईस शेख यांच्या पाठपुराव्याला मोठं यश. मांस ग्राहकांना निर्णयाचा लाभ होणार असल्याचा आमदार शेख यांचा दावा. साताऱ्याच्या लोणंदमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बोकडाला लाखाचा भाव. तर बकऱ्यांची सरासरी 15 ते 50 हजाराच्या दरानं विक्री. जवळपास 5 कोटीच्या उलाढालीचा बाजार समिती सभापतींचा अंदाज. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ. मुंबई आणि पुणे पालिकेत प्रत्येकी 34 रुग्ण. एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा आता 548 वर. जानेवारीपासून आतापर्यंत 575 रुग्णांची नोंद आणि 597 रुग्ण बरे झाल्याची माहिती. पुरंदरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध कायम. शेतकऱ्यांकडून नदीमध्ये उभं राहून आणि वृक्ष लागवड करून आंदोलन. सरकारनं लक्ष द्यावं अन्यथा आंदोलन सुरू ठेवणार, शेतकऱ्यांचा इशारा. नाशिकमध्ये लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा प्रयत्न. माझा उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप. गर्वाने गोवर्धन. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पहलगाममधला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. रेल्वेच्या पहिल्या केबल पुलाचंही मोदी उद्घाटन करतील. जम्मू ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आज एक दिवसाच्या बिहार दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींचा 6 महिन्यातला 5वा बिहार दौरा आहे. राहुल गांधी आज गया आणि राजगीरमध्ये कार्यक्रम घेतील. गयामध्ये दशरथ मांझी यांच्या कुटुंबियांची भेट घेतील आणि त्यानंतर महिलांशी संवाद साधतील. त्यानंतर राजगीरमध्ये सभेला संबोधित करतील. या बातमीसह बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. थोड्याच वेळात ब्रेकफास्ट न्यूज पूर्वी सोबत पाहत रहा एबीपी माझा. थोडक्यात प्रस्तुत करते MGM युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर. प्रस्तुत करते MBBS प्रवेशासाठी 26 वर्षांची परंपरा. एकच नाव विश्व. संपर्क 7030306611. विक्रम चाहे जितना भी फड़फड़ा ले, ढूंढ नहीं पाएगा. Dad, please don't do this. Ladies and gentlemen, we are experiencing some turbulence. Please park. This is your captain speaking. Just sit back and enjoy the flight.
विक्रम, कैसा लगा मेरा स्टंट? एक हिंट तो देते। हिंट। बड़े आराम से। माही सर, तुम्हाला तुमचे फॅन्स किती आवडतात? ऑनेस्टली आय लव्ह माय न्यू फॅन्स. जुने फॅन्स उगीच आवाज करतात. सर, फॅन्स तर आवाज करणारच ना. नवीन करत नाहीत. आणि ते मी काय म्हणतो ते ऐक. द न्यू जनरेशन ओरिएंट BLDC फॅन्स. सुपर सायलेंट परफॉर्मन्स, व्हॉइस कंट्रोलसह. सिली मी, आय थॉट क्रिकेट फॅन्स. अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्ये राडा. भाजपचे रणधीर सावरकर आणि ठाकरेंच्या सेनेच्या नितीन देशमुखांमध्ये वाद. भर बैठकीमध्ये दोन्ही आमदारांची एकमेकांना अश्लील शिवीगाळ. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप आणि ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आमने सामने. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर काढलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं भाजप विरोधात आंदोलन. भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं राडा, तर क्या हुआ तेरा वादा म्हणत ठाकरेंच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी. कोल्हापूरच्या वरगणे पाडळीमध्ये हुंड्यासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ. पती रोहित दुधानेवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. काही दिवसांपूर्वीच दुधानेचे अनैतिक संबंध नातेवाईकांनी उघड केल्याची माहिती. समृद्धी महामार्गाच्या कामाची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी. सर्वाधिक लांबीचा बोगदा आणि पुलाच्या बांधकामाची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती घेतली. समृद्धीच्या आजूबाजूला 500 मेगावॅट वीज निर्मिती करणार, तर सगळ्या महामार्गांवर वृक्षारोपण करण्याचे आदेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. शक्तीपीठ महामार्गाचं काम लवकरच सुरू करणार. शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्याचं चित्र बदलेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. डेन्मार्कच्या धर्तीवर समृद्धी महामार्गाच्या बोगद्यात स्प्रिंकलर्स बसवण्यात आलेत. एखाद्या गाडीनं पेट घेतला तर पाण्याची फवारणी केली जाणार. समृद्धी महामार्ग हा महामार्ग गेम चेंजर ठरणार. मात्र हा महामार्ग होऊ नये असे काहींचे प्रयत्न होते. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता शिंदेंचा टोला. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर शहरात कुख्यात गुंडाकडून आदिनाथ जाधव नावाच्या व्यक्तीवर गोळीबार. घटनेमध्ये आदिनाथ गंभीर जखमी. कुख्यात गुंडाच्या पत्नीला फूस लावून आदिनाथनं पळवून नेलं होतं. या रागातून घटना घडल्याची माहिती. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे काही काळ नागरिकांची धावपळ. नाशिकमध्ये लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा प्रयत्न. अंबड आणि सातपूर गावात हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती. दोन्ही घटनांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. समृद्धी भ्रष्ट महामार्ग प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढा. 15,000 कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळांचा आरोप. तर 55,000 कोटींचा समृद्धी महामार्ग 70,000 कोटींचा कसा झाला, सपकाळांचा सरकारला सवाल. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर. 11 जूनपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार. उमेदवारांची अंतिम यादी 30 जूनला प्रसिद्ध केली जाईल. 10 जुलैला मतदान आणि 11 जुलैला मतमोजणी होणार. मुंबई पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य मिळणार. इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांकरता अभ्यासासाठी टॅबची सोय. पालिका आयुक्त भूषण गगराणींच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाचं नियोजन. कत्तलीसाठी पशु तपासणीच्या 200 रुपयांच्या शुल्कात कपात. तपासणीसाठी आता फक्त 100 रुपये भरावे लागतील. समाजवादीचे आमदार रईस शेख यांच्या पाठपुराव्याला मोठं यश. मांस ग्राहकांना निर्णयाचा लाभ होणार असल्याचा आमदार शेख यांचा दावा. साताऱ्याच्या लोणंदमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बोकडाला लाखाचा भाव. तर बकऱ्यांची सरासरी 15 ते 50 हजाराच्या दरानं विक्री. जवळपास 5 कोटीच्या उलाढालीचा बाजार समिती सभापतींचा अंदाज. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ. मुंबई आणि पुणे पालिकेत प्रत्येकी 34 रुग्ण. एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा आता 548 वर. जानेवारीपासून आतापर्यंत 575 रुग्णांची नोंद आणि 597 रुग्ण बरे झाल्याची माहिती. पुरंदरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध कायम. शेतकऱ्यांकडून नदीमध्ये उभं राहून आणि वृक्ष लागवड करून आंदोलन. सरकारनं लक्ष द्यावं अन्यथा आंदोलन सुरू ठेवणार, शेतकऱ्यांचा इशारा. नाशिकमध्ये लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा प्रयत्न. अंबड आणि सातपूर गावात हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती. दोन्ही घटनांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. संभाजीनगरमधील लड्डा दरोडा प्रकरणात आणखी 4 जणांना अटक. यातील 2 आरोपी सोनार असल्याची माहिती. या प्रकरणी आतापर्यंत 16 जण अटकेत. पोलिसांकडून 60 तोळे सोनं आणि 2 पिस्तूल आणि गुन्ह्यात वापरलेली एक गाडीही जप्त.
अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्ये राडा, भाजपचे रणधीर सावरकर आणि ठाकरेंच्या सेनेच्या नितीन देशमुखांमध्ये वाद, भर बैठकीमध्ये दोन्ही आमदारांची एकमेकांना अश्लील शिवीगाळ. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप आणि ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आमने सामने, पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी माझा उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. किल्ले रायगडावर आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा. शिवभक्तांसह संभाजीराजे छत्रपतींची उपस्थिती, पालखी मिरवणुकीसह मर्दानी खेळांचं आयोजन. ठाकरे बंधूंच्या युतीआधीच नाशिकमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन. मनसे कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाकरेंचे पदाधिकारी उपस्थित. छगन भुजबळांना परदेशात जाऊ देऊ नका, ते फरार होऊ शकतात. ईडीचा पीएमएलए कोर्टात युक्तिवाद. महाराष्ट्र सदन प्रकरणामध्ये भुजबळांना दिलासा न देण्याची ईडीची मागणी. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर आज प्रथमच पंतप्रधान मोदी जम्मू काश्मीर दौऱ्यावर. जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं आणि रेल्वेच्या पहिल्या केबल पुलाचं उद्घाटन. काँग्रेस खासदार राहुल गांधींचा 6 महिन्यातला 5वा बिहार दौरा. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या बालेकिल्ल्यात गरजणार तर गयामध्ये महिलांशी संवाद. दशरथ मांझींच्या कुटुंबियांनाही भेटणार. सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य. ऑपरेशन सिंदूरने एकतेचं महत्त्व अधोरेखित केलं. पाकिस्तानात अजूनही